नमस्कार मित्रांनो, हे गणित एकदम सोप्या पद्धतीने आपण बघूया तर कसं सोडवता येईल. 5 रुपयांचे 6 महिन्यासाठी व्याज 8 पैसे आले तर व्याजाचा दशांश दर किती. इथं 8 पैसे आहे त्याच्यामुळं आपण जरा गोंधळून जातो. तर व्याज किती आलं 8 पैसे, तर ह्या 5 रुपयाला आपण पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊ. व्याज आलं 8 रुपये, 5 रुपयाने याला पैशात करण्यासाठी 2 शून्य द्या फक्त. व्याज महिन्यासाठी बाकीचं तर आपल्याला मांडताच येतं कसं येतं कसं नाही. 12 ह्या अशी मांडणी केल्यावर तिरकस गुणाकार होईल याचा. 8 गुणिले 100 गुणिले 12 भागिले 506. 6 2 12, हे शून्य हे सुटले कटलं. 6 1 8 1 8 8 2 16. याला भाग दिला तर आपले उत्तर तर ते 5 3 15 आणि 5 2 10. 3.2 हे आपलं उत्तर आहे. धन्यवाद.